नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागानं छापा मारला असून या छापेमारीत 26 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तऐवज जप्त करण्यात आलेत। बंगल्यातील फर्निचरच्या आत ही रोकड आढळून आली आहे। शुभम बोडके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, या धाडीमध्ये नेमकं काय काय हाती लागलंय, कशी कारवाई झाली? नक्कीच प्रज्ञा, आपण बघतोय मागील 2 दिवसांपासून ही कारवाई सुरू होती। या कारवाईमध्ये आयकर विभागाचे 3 पथक हे नाशिकमध्ये दाखल झाले होते। जवळपास या पथकामध्ये 50हून अधिक जे आहे ते अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले होते। जळगाव असेल, नाशिक आणि नागपूर या 3 पथकांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे आणि या कारवाईमध्ये जवळपास 26 कोटींची रोकड ही जप्त करण्यात आली आणि 90 कोटींची बेहिशोबी मालमत्ता देखील जी आहे ती या छापेमारीमध्ये मिळून आली आहे। आयकर चुकवल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचं या ठिकाणी माहिती मिळते। सलग 3 दिवसांपासून आयकर विभागाने ही छापेमारी केली होती आणि नाशिक आणि नागपूर आणि जळगाव या 3 पथकांनी ही संयुक्त कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि या एकूण कारवाईतून जे सराफ व्यावसायिक आहेत, त्यासोबत बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांची या कार्यालय, त्यासोबत ऑफिस, दुकानं आणि निवासस्थानातून ही छापेमारी करून ही संपूर्ण रोकड आणि जे आहे ते दस्तावेज मिळून आले। शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।